ये घर आहे इथं तुला 10 दिवस पुढच्या कामाला यायचंय. काय सांगाले ध्यानात ठेव. या पाठीवर नाव काय दिसतंय? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. तुला असं वाटेल का इथं 7-8 जण राहते ती. एकच चिरकुट आहे ती राहते इथं. चिरकुट काय म्हणते त्यासने काही कळत नाही का. आत ये चपला काढ बाहेर. हा ये आत ये. दिसलं का? हे माझ्या मालक आहे ती. दिवसभर हे असे हित्तर एकत बसते ती. काय ऐकू येत नाही त्यासने. गाणं गाते ती. भान नसते. जेव्हा येशील कामाला तेव्हा ये इथं बघ. हा असं हाताला धरायचं आणि हिद्द आणून ठेवायचं ह्यासने. ते बसतंय त्याचं आपण लक्ष द्यायचं नाही. हा बसते अगं. असं कसं साहेबाला असं हातात धरायचं आणि अगं असं आणि बरं वाटतंय. अगं काही कळत नाही त्यासनी. नाही कळत. नाही गाणं गातय ना ते आहे का नाही. ते आणि सूर वाद घालत बसते ती. आणि सूर आहेत की नाही त्यासनी तुडवते ती. आपण त्याच्यात पडायचं नाही बरं का. नाही तांदूळ निवडताना आपण काय करतोय खडा बाजूला काढतोय. अंगा अशी तेच करायचंय. असं उचलायचं असं. मी मागे कसा आलो? मी सोफ्याच्या पुढे बसलो होतो. मागे कसा आलो मी? नाही हो तुम्ही तिथंच बसले होते. हे सोफ्याच्या मागची घाण साफ करायची होती म्हणून मीच आहे की नाही सोफा उचलला आणि तुमच्या पुढ्यात आणून ठेवला. अच्छा अच्छा म्हणजे असं केलं का? अच्छा मला वाटलं की मला काय झालं की समजलं नाही कळत. खुळा आहे खुळा. त्यासनी काय बी कळत नाही. मी एकदा असंच केलं. ती असेच गाद बसले होते. त्यासनी असंच हाताला धरलं आणि तिथं जिन्यात नेऊन बसवलं. अर्धा तास रेखत होत. कुत्र येऊन तोंडात मुतलं तवा त्यासनी राग मेघ मल्हार गवसला. राग मेघ मल्हार गवसला असं वरडत ओरडत घरात घुसलं. म्हणजे तोपर्यंत कुणाला कळतच नव्हतं. हानच नसतं इथं जाताना. कळत बी नाही. ऐका ऐका हा जो तुम्ही हात ठेवताय तो ओठांना ऊन लागू नये म्हणून का? आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा ते हळू आवाजात बोलायचं असतं. बोंबलायचं नसतं. सगळं ऐकू आलं मला इकडे. आवाज नकोय तिथं वासा रे. आवाज नकोय तिकडे बस. समजायला लागले तिला. हा एक मिनिट. ही कोण आहे? अरे बापरे हल्क. ही कोण आहे? नमस्कार. ही कोण आहे? लता आहे. लता कोण आहे? लता. ही कशाला आली इकडे? ही माझ्या बदली आली इथं कामाला आलीये. समधी काम करील. एक मिनिट. ही कशाला पाहिजे? ही तू कुठे चाललीस? सांग बस. तू कुठे चाललीस? परमिशन कुणी? मी सांगते साहेब मी आहे का नाही 10 दिवस चालले गावाला. काय लगीन आहे गावी माझ्या नणंदेचं सुनंदेचं लगीन. नणंदेचं सुनंदेचं नणंदेचं लगीन आहे. सुनंदेचं लगीन आहे. नणंदेचं लगीन आहे. सुनंदेचं लगीन आहे. हे असं याच याला का नाही शेत नेऊन नांगराच्या एका बाजूला ह्यो आणि दुसऱ्या बाजूला ह्याचा विनोद दोघांनी एकत्र झुपून शेत नांगरायला दिलं पाहिजे. कसा अख्खं शेत नांगरून निघाल. याचा विनोद याचा विनोद फरक काही शहाणपणा करू नको सा. माझं घर आहे सांगून ठेवतो. हे तुझे सगळे रजा नामंजूर केलेले निघितून गरज नाहीये. इच्चारत नाही तू मसनी सांगायलाय. सांगायला तू मसनी इच्चारत नाही. मी येत नाही पुढच्या 10 दिवस. साहेब लय कटकटे दिसतोय ग. किरकिरी आहे ग. किरकिरे कोणाला बोलते तू? लक्ष नाही द्यायचं. किरकिरे कोणाला बोलते? तू मसनी बोलले. किरकिरे कोणाला बोलले? तू मसनी बोलले. काय वाकडं करणार आहे माझं? काय वाकडं करणार आहे? चल निघ. चल चल चल. मला नाही बोल. चल.
पेदरट आहे कशी शिपूड घातली बघ आता ए! चळा कापते ए, पेदरट कुणाला बोलते? तुम्हाला बोलले हे माझं घर आहे, घर मालक आहे या घराचं मी. माझ्या कोणी समोर नाही. सांगितलं हा? माझं घर आहे मी मालकी नाही या घरची ए, काय वाकडं करणार आहे तुम्ही माझं तवा निघ चल मला नाही बोल चल. एवढं बोलतेस अगं ती असली नाही काही फरक पड बरं ऐका हा. ती एकच बसायचं इथं मी तिला काम समजायला लागले हा, चल, चल. मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका हा, आम्हाला. disturb आहे काय ते. हा, हे बघ. काय करायचं काही कामाचं टेन्शन नाही जेवण किती बनवायचं 2 चमचे खरं अगं 2 चमचे भात खातो यो माणूस चल एवढा 2 शेताचा भात खातो मी 1 2 पुढे असं होणार आहे का कधी? मग काय होतं? काही वाटेल ते बोलशील नाही मी होतंय. नाही होतंय चांगलं जेवतो मी. हा अति करू नकोस हा, तू. लई जेवता. लई जेवतो हा. लई आणि जेवतो. दुधाचं काय दुधाचं काय? 5 लिटर दूध 15 दिवस पितो यो माणूस पैसे ते 5 लिटर दूध 15 दिवस पितोय. अगं ते सांगायले मग दूधवाला आहे का नाही काय करतोय अख्ख्या सोसायटीमध्ये दूध वाटतोय हा. आणि सगळ्यात शेवटी हित येतोय किटली आहे का नाही किटली हा. दूध नसते त्याच्यात पाणी होते आणि तेच खांगाळून ह्यासनी दूध म्हणून देतय प्यायला आणि तेच पितय 15 दिवस नाही गं. हे खूप झालं का तू अति करू नकोस तू सांगतोय. नाही का निघायचं तर निघ गावाला जा. खोटं बोलायले का मी हो. हा? इथं बसा डिस्टर्ब करायचं नाही मला सांगून ठेवते उभं राहा उभं राहा. यांचं सगळं वेगळं दिसतंय म्हणजे ऐकवते नवलच आहे हा, असंच आहे. शेंते काय काम काय करतात ते साहेब गात येत ए नीट बोलायचं घेतात ना घातात असं म्हणायचं घातात. गात्यात नाही पण गात येत गात्यात ठीक आहे काम काय करतात अगं ते सांगायला गात्यात रिकामट्याकडे इतर एकच बसतंय दिवसभर काय काम काय अगं गायचं काय ते तर काम करता करता मी पण गाते काम काय करतात ती म्हणजे गाते ती ग ए. दुसरी येत काय ती असली ते काम तिकडे हित्त बसते करत बसते कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस का तू? कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस? मस्ती. बाहेर जाऊन विचार प्रतित यश गायक आहे मी प्रतित यश गायक. बरं ऐक माझं मला लई विशेष. यश आहे हा. मला जायचंय माझी एसटी आहे तुला काही प्रश्न पडले तर सांग तिथं परत रेंज नसते माझ्या मोबाईलला नाही बोल ऐक पडलीस. ऐक ना वहिनी कुठं मायरा गेलेत कोण वहिनी ह्यांची बायको आहे बाई, या पेदरड माणसाची लगीन कोण करणार आहे ए. तो? म्हणजे कोण करणार आहे हो लगीन अगं, चांगली 4 स्थळं आलती सांगून तुम्हासनी त्या पोरीसनी गप्पा मारायच्या सोडून यो माणूस त्यासनी राग भंकच शिकवतोय राग भंकच असतो का गा? मग काय असतो राग मला कंस असतो तो शिकवत होतो त्याला मी. हे सांगायला मग कशाला घाबरतो पोरीसनी माझं पळून गाणं- जाते ती पोरी माझं गाणं म्हणजे घाबर नाही का? मग? चल चल घाबरून बाया हे करून असं निघून जाते ती पोरी सुनंदर नालंदाला जा तिकडे. सुनंदर नालंदा मला शिकवते. जाऊ दर सुनंदो का नालंदो को. हे असं काही सुचलं नाही की ट्रेनिंग लोक हे हिंदी सुचतंय या माणसाला. हिंदी सुचतंय. काहीतरी करत बसतो यो माणूस. घराचा मालक आहे मी. नाही तुम्ही बरोबर आहे तुम्ही शांत मालक आहे. बसा. अगं, गप्प बस ना तर कुठं- हरभरा माझ्या नावावर आहे घराचा. सात बारा अबे, जे असेल ते. हरभरा म्हणते गप्प बस व्हय. आता काय साहेब सापडत नाही तसे शब्द बी सापडत नाही असणे हा, हे जे- 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 हे? अगं, अरे गप्प बस. चिडून करून दाखवताय. येणार नाही सनी घरून सांगून ठेवते हम्म, हा? येणार नाही परत 10 दिवसांनी निघ. बसा ठरवलं बोंबलत साहेब एक सांगू का म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते पहिलंच वाक्य चुकलंय. मोठ्या तोंडी मोठा कास एवढा आहे तुमचं. समजू बरं तुम्ही म्हणताय तसं सगळं म्हणजे कसं ना साहेब तुमच्या आयुष्याची नाही का दलदल झालीये हा? ती बाहेर काढा नाही का अशी बाई पाहिजे ना. माझी एक मैत्रीण आहे कम्मो नावाची. कम्मो हा ती सागरबार आहे नाही का तिथं. सागरबार हा हा सागरबार माहितीये त्याच्या समोर ते मेडिकलचं दुकान आहे तिकडे मी कुठं चारिष्ट घ्यायला जातो नेहमी. सागरबार माहिती त्याचं काय ते सागरबार आहे ना त्याच्या बाहेर बॉईल अंडी विकती. बॉईल डंडी बॉईल कम्मो कम्मो हातात एवढी कला आहे ना साहेब असं घेते टचकन फोडती आणि अंड बाहेर काढते म्हणजे तडापी जाऊ देत नाही अंड्याला. एवढी कला आहे ना सुगरण आहे बाई सुगरण. तिला आहे की नाही 3 पोरं आहेत. तुम्ही तिच्याशी करा ना लग्न. अरे का डोका बिका फिरलाय का मी? ती कम्मो तुझी अंडी फोडायची मी का करू तिच्याशी लग्न? नाही टचकन अंडी फोडते तडा जात नाही हा काय क्रायटेरिया आहे लग्न करायचं? अहो, म्हटलं कमवती आहे ना ती. काय कमवती आहे ती. आता तुझा हा पंच जुळतोय म्हणून मी लग्न करायचं का? कम्मो कमावतोय म्हणून? नाही अरे बावळेटस का? करा की, करा इकडे की. आलीस कशाला? इकडे कशाला आलीस साहेब तू? ऐकून तर घ्या माझं. इकडे काम करायला आलीस ना? करायला. काम काय बघ नाही तर घरी जा. अहो साहेब निघून जा तिकडे. जस समजू काम करायचं तर काम करणार तर निघून जा. समजू
समजू चिडका बिब्बाच आहे एकदम. तिरसट आहे ग. हा तिरसट. लगीन नाही झालं ग म्हणून चिडचिड करते ह्याच्यावर त्याच्यावर. जास्त लक्ष नाही द्यायचं, काम करायचं, निघून जायचं. ऐक माझं, तिथं आतल्या खोलीमध्ये लोखंडी कपाट आहे, त्याच्यावर एक ट्रंक आहे, त्यात काळी पॅन्ट दिसल. त्या पॅन्टीच्या खिशामध्ये 1000 रुपये ठेवले ती. इमर्जन्सीला कधी कधी त्यासनी लागते ते ग, काम असते. बरं ते मांडणी आहे, मांडीत तांब्याचा प्याला आहे, त्याच्या मागे एक काळं पाकिट आहे, त्याच्यामध्ये 500 रुपये ठेवले ती. ते बी कधी कधी लागतात आडीनडीला, ते माणूस वापरते, त्याला हात लावायचा नाही. तुला कसं माहिती काय पैसे लपवलेत ते मी? तुला कसं माहिती आहे सगळे पैसे? साहेब 10 वर्ष झाले तुमच्याकडे काम करते. तुमच्या हृदयाचा ठोका जरी चुकला ना तरी आधी मला कळल, मग तुम्हाच नाही. चल चल निघ चल. करायचं नाही असं आहे माणूस. वाटा. बरं ऐका, ठोक उठता तिथनं हित बसा. हे बघ, नाही उठणार, बसणार तिकडे. ठोका ठोका ठोका. हे बघा, यो चिवडा हाय हा आणि ह्यो हिथं लाडू बनवून ठेवले ती. हा. आठवड्याभराचा समजा खुराक आहे. लाडू खायचा, चिवडा खायचा. बरं लाडू खायला तर अर्धा खायचा नाही मागच्या टायमासारखा. नुसते काजून बेदाणे खायचे नाही, अक्का लाडू संपवायचा, दुधात साखर. इथं बघा. चल. आणि चिवडा हाय, त्यातले भाजका खोबरं बाजूला काढायचं, शेंगदाणे बाजूला काढायचे, असं नाही चालणार. अक्काच्या अक्का चिवड्याचा डबा मला चाटून पुसून दिसला पाहिजे. काय सांगायले? चल. नीट. आणि ऐक ग, तिथं फ्रीज मध्ये काल भाजी आणून ठेवली 8 दिवसाची, उद्या मेथीची भाजी खायला घालतेस नाही आवड. चाल. तेवढं करा. जीवाला माझ्या घोर लावू नका हो. चल, चल. काळजी वाटते हो तुमची. गरज नाही. मला एकतर रेंज कुकुलं बाळ नाही, निघितून. लते कर नीट काम. आले मी. चल भेटू 10 दिवसांनी येते. काय दार आहे ग. करायचं नाही उगीच दादागिरी करते नुसती. बीपीच्या गोळ्या घेतलोय. घेतो मी. माहितीच होतं नाही घ्या. ए लते ऐकते का ग, साहेबासनी आहे ना जेवायच्या आधी बीपीच्या गोळ्या दे. देते. ध्यानात ठेव ग तेवढं 10 दिवस. त्याच्या डोक्यात नाही, रात्री एकच बसते ना दिवसभर. हा चल येते मी. काय नातं आहे यार आमचं हे? काय नाव ठेवायचंय नात्याला मला सांगा बघू. दिवसभर शिव्या घरात असते, माझ्या गायनाला शिव्या घालते, मला शिव्या घालते, नाही नाही ते बोलते, लाडू करून आणते, चिवडा करून आणते. मी सुद्धा 4-4 महिने तिचा पगार थांबवतो. मी देतच नाही, थकवतो पगार. आईसारखं जपते यार मला. बीपीची गोळी विसरू नका घ्यायला. खरंच आहे म्हणजे ना, काही ना ती रक्ताची नसतात पण ती आयुष्यभर पुरतात. असो जाऊ दे, पण गाऊया. साहेब एक बोलू का, म्हणजे शेवंती होती म्हणून बोलले नाही मी तुम्हाला. मला ना गाण्याची लय आवड आहे. अगं काय सांगतेस काय तू? अरे म्हणजे कमालच झाली. हे तुला गाण्याची आवड आहे? मला वाटलंच तुझ्या चेहऱ्यावरून. ये बस 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 बस. आजपासून तू माझी शिष्या. काम बिम राहू दे. हा चला. सा लावायचा आहे आपल्याला पहिला. पहिला असतो तो सा. श्री कसा असतो तसा सा असतो. भय भय. सा जा घ नि घ